विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील ज्ञानेंद्रिये हा परिसर अभ्यासामधील पाठ पाहणार आहोत. बाळांनो, या पाठामध्ये आपल्याला आपल्या शरीराची 5 ज्ञानेंद्रिये कोणती आहेत याविषयीची माहिती दिलेली आहे. या आधीच्या पाठामध्ये आपण आपल्या शरीराची माहिती घेतली. आपल्या शरीराचे मुख्य अवयव म्हणजेच डोके, त्याचप्रमाणे धड, हात आणि पाय यांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे आपण अवयव कशाला म्हणायचं, बाह्य अवयव किंवा बाह्येंद्रिय म्हणजे काय हे देखील समजावून घेतलं. या पाठामध्ये आपण ज्ञानेंद्रिये म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. पाठाच्या सुरुवातीला आपल्याला काही चित्र दिलेली आहेत. या चित्रामध्ये ताईचे डोळे बांधलेले आहेत. आपल्याला चित्रात दिसतंय की ताईचे डोळे बांधलेले आहेत आणि तरी देखील तिनं बरोबर आवाज ओळखलेला आहे. शिट्टीचा आवाज, चमच्यानं भांडी वाजवल्याचा आवाज किंवा टाळी वाजवल्याचा आवाज हा तिनं बरोबर ओळखला. कसा ओळखला तर कानानं तो जो आवाज आहे तो तिनं अचूक ओळखलेला आहे. ताईच्या हातामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत हे डोळे बांधलेले असून देखील या मुलानं ओळखलेले आहेत. तर ते कसं, तर चाफ्याचं फुल आहे त्याचा सुवास, गुलाबाचं फुल आहे त्याचा सुवास आणि आंब्याच्या फळाचा सुवास हा नाकानं त्यानं घेतला आणि त्या वासावरून त्यानं ते ओळखलेलं आहे की नेमका हातामध्ये काय आहे. दोघांचे डोळे बांधलेले आहेत तरी स्वेटर कोणता आणि बनियन कोणता हे दोघांनी अचूक ओळखलेलं आहे. हे कसं शक्य आहे तर हाताला जो स्पर्श आहे, बनियनचा स्पर्श आणि स्वेटरचा लोकरीचा स्पर्श हा अचूकपणे ओळखता येतो. तो त्वचेमुळं या दोन्ही मुलांना ओळखता आलेला आहे. आणि असं प्रयोग तुम्ही देखील मोठ्या माणसांच्या परवानगीनं घरी करून पहा. डोळे बांधून एखादी वस्तू ओळखता येते आहे का हे पहा, तुम्हाला ती निश्चितपणे ओळखता येईल. बाळांनो, कैरी कोणत्या रंगाची असते, आंबा कोणत्या रंगाचा असतो तुम्हाला कसे कळले तर आपल्याला डोळ्याने पाहून कैरीचा रंग, आंब्याचा रंग हा पाहता येतो आणि समजतं. मिठाची चव कशी असते, साखरेची चव कशी असते हे तुम्हाला कसं कळलं तर आपल्याला जिभेमुळं, जिभेवरती मीठ ठेवलं की ते खारट आहे, साखर जर जिभेवर ठेवली तर ती गोड आहे हे आपल्याला समजतं आणि त्यामुळं आपल्याला त्याची चव समजलेली आहे. नवा शब्द शिका. ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय तर आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव आपल्याला सांगता आलं पाहिजे. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय तर आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव. अवयव म्हणजे काय हे आधीच्या पाठात आपण पाहिलं. अवयव कशाला म्हटलं आपण तर ठराविक काम आपण करण्यासाठी जे शरीराचा भाग वापरतो त्याला अवयव असं म्हटलेलं आहे. तर ज्ञानेंद्रिय या शब्दाची व्याख्या मात्र वेगळी आहे. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय तर आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव म्हणजे ज्ञानेंद्रिय. आणि हे लक्षात ठेवा, कायमस्वरूपी डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, लक्षात ठेवा. आपल्याला ज्ञानेंद्रिय किती आहेत 5. आणि ही 5 ज्ञानेंद्रिय कोणती तर पहिला अवयव आहे डोळा, खूप महत्वाचा अवयव आहे डोळा. दुसरं ज्ञानेंद्रिय आहे कान, आपण ऐकतो कानानं. तिसरं ज्ञानेंद्रिय आहे नाक. चौथं ज्ञानेंद्रिय आहे जीभ आणि 5वं ज्ञानेंद्रिय आहे त्वचा. ही 5ही ज्ञानेंद्रिय आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या.
आता सुरुवातीला एक प्रसंग आपल्याला दिलेला आहे. कल्पना करा, तुम्ही रस्त्याने चाललेला आहात, पुढे खड्डा आहे, तुम्हाला तो दिसतो, तुम्ही खड्डा टाळून पुढे जाता. रस्त्यावरती जो खड्डा आहे तो आपल्याला दिसतो आणि मग आपण खड्ड्यातून न जाता खड्ड्याच्या बाजूने निघून जातो. जर खड्डा दिसला नसता तर काय झालं असतं? किंवा तुम्ही घराच्या जवळ खेळत आहात, एकाएकी ढगांचा गडगडाट ऐकू येतो. पाऊस सुरू व्हायच्या आत तुम्ही घर गाठता, ढगांचा गडगडाट ऐकू आला नसता तर काय झालं असतं? तर तुम्ही निश्चितपणे पावसात भिजला असता किंवा खड्डा दिसला नसता तर खड्ड्यात पडला असता. सभोवताली काय चाललंय याचं ज्ञान होणं हे आपल्याला गरजेचं असतं आणि त्यामुळे हालचाल करणं सोयीचं जातं. आपण सुरक्षित राहू शकतो. आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला सभोवताली काय चाललंय याचं ज्ञान आपल्याला मिळतं. ते ज्ञानेंद्रियामार्फत मिळतं. त्यामुळं ज्ञानेंद्रिय ही खूप महत्वाची आहेत आणि सभोवतालच्या परिस्थितीचं ज्ञान आपल्याला ही इंद्रिय करून देतात, हे अवयव करून देतात. म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय, ज्ञान देणारी इंद्रिय म्हणजेच ज्ञानेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय आहेत: डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. लक्षात ठेवायचं आहे. आता आकारावरून वस्तू ओळखा. चित्र दिलेले आहेत, या चित्राच्या आकारावरून आपल्याला हे वस्तू पाहून ओळखता येईल. त्याचप्रमाणे चित्र ओळखता येतील, त्यांचे रंग ओळखता येतील, सांगता येतील आणि आपण ते निश्चितपणे सांगू शकतो. इथं संत्री आहे, ते नारंगी रंगाचा आहे. पोस्टाची पेटी आहे, टपाल पेटी आहे, ती लाल रंगाची आहे, काळ्या रंगाची आहे. कावळा काळ्या रंगाचा आहे. इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग आहेत. आकाशकंदील आहे, तो वेगवेगळ्या रंगाने सजवलेला आहे. टोमॅटो लाल रंगाचा आहे, टोमॅटोचा देठ हिरव्या रंगाचा आहे. हे आपण पाहू शकतो. कशामुळे पाहू शकतो? तर डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो. आपल्याला जर डोळे नसते तर आपल्याला पाहता आलं नसतं. आपल्याला वस्तूचा रंग हा डोळ्यामुळे समजतो. त्याचप्रमाणे आकार समजतो. वस्तू किती मोठी आहे, तिचा आकार गोल आहे, चौकोनी आहे, नेमक्या आकाराविषयीचं जे ज्ञान आहे ते आपल्याला डोळ्यामुळे होतं. वस्तू किती दूर आहे, किती जवळ आहे याचा देखील अंदाज आपल्याला डोळ्यामुळे येतो. इथं बघा, रेल्वे स्टेशनवरती रेल्वे येत आहे. मग रेल्वे जवळ आली आहे का दूर आहे हे आपल्याला डोळ्यामुळेच सांगता येतं. त्याचप्रमाणे आपल्याला पुस्तकामध्ये जर वाचायचं असेल, वाचन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला डोळा हा अवयव अत्यंत महत्वाचा आहे. हे पहिलं ज्ञानेंद्रिय आपण पाहिलं. डोळ्यामुळे आपल्याला काय समजतं? तर रंग समजतो, आकार समजतो आणि वस्तू दूर आहे की जवळ हे आपल्याला समजतं. लक्षात ठेवा. डोळ्याचे आपल्याला कोणते उपयोग होतात? तर डोळ्यामुळे आपल्याला रंग समजतो, आकार समजतो, वस्तू दूर किंवा जवळ आहे हे आपल्याला समजतं. आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता एक खेळ आहे, तो खेळ आपण पाहूया. वर्गामध्ये तो खेळ तुम्ही खेळून पहा. या खेळामध्ये सर्व मुलावर आळीपाळीनं राज्य येईल. खेळाचं नाव आहे म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे वाघाचे पंजे. ज्याच्यावरती राज्य येईल त्यानं फळ्याकडे तोंड करून उभं राहायचं, हाताने डोळे घट्ट झाकून घ्यायचे आणि शिक्षकांनी काय करायचं आहे, 5 मुलं निवडायचे. त्या 5 मुलापैकी एकेकाने आपल्या जागेवर बसून वाक्य हे मोठ्यानं म्हणायचंय, म्हणजे वाघाचे पंजे, असं खाली बसलेल्या 5 मुलापैकी एकानं म्हणायचंय. ज्याच्यावर राज्य असेल त्यानं ती नीट ऐकायचंय आणि आवाज कोणाचा आलाय ते ओळखायचंय. उत्तर बरोबर आले तर सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. 5ही वेळा बरोबर उत्तर देतील त्यांना शिक्षकांनी शाबासकी द्यावी. असा खेळ तुमच्या वर्गामध्ये तुम्ही खेळायचा आहे. हा खेळ खेळताना आपल्याला एका अवयवाचा वापर सारखा करावा लागतो, चाणाक्षपणे करावा लागतो आणि त्या अवयवाचं नाव आहे कान. जर कान हा अवयव नसेल तर आपल्याला व्यवस्थित ऐकता येणार नाही.
कानामुळे आपण ऐकू शकतो. जसं डोळ्यामुळे आपण पाहू शकतो, तसं कानामुळे आपण ऐकू शकतो. मुख्य म्हणजे समोरची व्यक्ती काय बोलते आहे ते आपल्याला कानामुळं समजतं. कानामुळं आपल्याला काय समजतं, तर समोरची व्यक्ती काय बोलते हे समजतं. आवाज कर्कश आहे की मृदू हे कानामुळं समजतं. कानामुळं आवाज एखाद्या पक्ष्याचा आहे की प्राण्याचा हे देखील आपल्याला कळतं. आवाज कोणत्या दिशेने येतो आहे ते देखील आपल्याला कानामुळंच समजतं. बरोबर आपण त्या दिशेला पाहत असतो. कानामुळं आपल्याला काय समजतं? आवाजाची दिशा समजते. आवाज मृदू आहे का कर्कश आहे हे समजतं. पक्ष्याचा आवाज आहे की प्राण्याचा आवाज आहे हे देखील समजतं. समोरची व्यक्ती काय बोलते आहे हे देखील आपल्याला कानामुळं समजत असतं. हे लक्षात घ्या. इथं काही चित्र दाखवलेले आहेत आणि कानाचंही चित्र आपल्याला दाखवलं आहे. कानाच्या चित्राकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपले कान आपल्याला हलवता येत नाहीत. माणसाचे कान हे स्थिर असतात, ते डोक्याला जोडलेले असतात आणि आपली मान आपण वळवू शकतो. आवाज येईल त्या दिशेने आपण मान वळवू शकतो. पण आपण जर गायीकडं पाहिलं, म्हशीकडं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे प्राणी आपले कान हलवत असतात. माणसाला मात्र असे कान हलवता येत नाहीत. आणि मग माणसाला कानाचा उपयोग कशासाठी होतो, तर आवाज ऐकण्यासाठी. आवाज ऐकण्यासाठी. त्याचप्रमाणे कोणाचा आवाज, कोण बोलतंय हे आपण आवाजावरून ओळखू शकतो. त्याचप्रमाणे पक्षी, प्राणी आहे किंवा पक्षी आहे हे देखील आपल्याला कानामुळं समजतं. बाळांनो, लक्षात ठेवा की हे अवयव जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. कानामध्ये बऱ्याच मुलांना सवय असते, विद्यार्थ्यांना सवय असते की पेन्सिलीनं किंवा पेननं कानामध्ये टोकरत राहायचं. पेन्सिलचं टोक किंवा पेनाचं टोक हे कानामध्ये घालायचं. तर असं कधीही करायचं नसतं. त्यामुळे कानाला इजा होऊ शकते. कानाच्या पडद्याला जर इजा झाली तर आपली ऐकण्याची शक्ती ही आपण हरवून बसू. त्यामुळं कानामध्ये कोणतीही टोकदार वस्तू घालू नये हे लक्षात ठेवा. इथं आपल्याला काही चित्र दिलेले आहेत. त्या चित्रामध्ये ही मुलगी पाहते आहे की कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज तिच्या कानावर पडला की तो कोणत्या दिशेने येतो आहे, किंवा टाळी वाजवलेली देखील या मुलाला समजते आहे आणि तो मुलगा लगेच त्या दिशेनं पाहतो आहे. इथं एक चित्र आहे आणि या चित्रामध्ये आई आहे. ती आई आपल्या मुलाला सांगते की हा आंबा खाऊ नको. नाकानं आईनं त्या आंब्याचा वास घेतलेला आहे आणि सांगते की हा आंबा खाऊ नको. का बरं? तर निश्चितपणे हा आंबा खराब झालेला आहे, कारण त्याचा जो वास आहे तो कुबट आहे आणि त्यामुळं हा आंबा खाऊ नको. तुझ्या शरीराला तो चांगला असणार नाही, त्यामुळे तू आजारी पडशील. त्यामुळं आई सांगते की हा आंबा खाऊ नको. नाक जे आहे, हे नाक इथं आपल्याला उपयोगी पडलेलं आहे. नाकामुळं आपण वास घेऊ शकतो. नाकामुळं आपण काय करू शकतो? वास घेऊ शकतो. डोळ्यामुळे पाहू शकतो, कानामुळे ऐकू शकतो, नाकामुळे वास घेऊ शकतो. फुलांचा, सुगंधी उदबत्तीचा वास आपल्याला नाकामुळे कळतो. हवा कुबट आहे हे वासावरून समजतं. खाद्यपदार्थ खराब झाल्याचं देखील वासावरूनच आपल्याला समजतं. अशा वेळी आपण योग्य ती काळजी घेऊ शकतो. जरा डोके चालवा. उन्हाळ्याच्या दिवसात जवळपास कुठेतरी पाऊस पडत असेल तर ते घर बसल्या कसं समजतं? बाळांनो, तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात जर एकदम पाऊस पडायला लागला तर मातीचा सुगंध आपल्याला दूरवरून येतो आणि आपल्याला समजतं की कुठेतरी पाऊस चालू आहे. आवाज कोणत्या दिशेने येतो हे जर समजलं तर त्याचा फायदा काय? आपल्याला जर आपण बारकाईनं पाहिलं तर कुठेतरी पाऊस पडत असेल तर ढगांचा गडगडाट देखील आपल्याला ऐकू येतो.
विजांचा कडकडाट ऐकू येतो, त्याचप्रमाणे मातीचा सुगंध येतो आणि आपल्याला समजतं की कुठेतरी पाऊस चालू आहे. आवाज कोणत्या दिशेने येतोय हे जर समजलं तर आपण बरोबर त्या ठिकाणी सावध होऊ शकतो की एखाद्या बाजूनं गाडी येते आहे. आपल्या बाजूनं जर गाडी येत असेल, मागून हॉर्न दिला असेल, तर आपण रस्त्याच्या एका बाजूला सरकू शकतो. त्यामुळं आपल्याला अपघातापासून आपला बचाव होतो. त्यामुळं आवाज कोणत्या दिशेने येतोय हे आपल्याला समजलं पाहिजे. घरामध्ये कुबट वास येत आहे, आपण काय केलं पाहिजे? खाद्यपदार्थ खराब झाल्याचा वास येत आहे तर आपण काय केलं पाहिजे? तर त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावता आली पाहिजे. आपण कोणत्या पदार्थाचा वास येतोय हे ओळखलं पाहिजे आणि तो पदार्थ लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला पाहिजे. त्याचप्रमाणे जीभ हा एक महत्त्वाचा अवयव आहे. जिभेमुळे आपल्याला चव कळते. जिभेचा आपल्याला काय उपयोग होतो? तर जिभेमुळे आपल्याला चव कळते. साखर गोड आहे, गुळ गोड आहे, कारले कडू आहे, या चवी आपल्याला जिभेमुळे समजतात. कैरी आणि लिंबू आंबट आहे, मीठ खारट आहे, हे देखील आपल्याला जिभेमुळेच कळतं. मिरची खाऊन जिभेची आग होते, तोंड भासते, म्हणून मिरची तिखट आहे असं आपण म्हणू शकतो. बघा, जिभेमुळे आपल्याला काय कळतं? तर जिभेमुळे आपल्याला चव कळते. पदार्थाची चव हे आपल्याला जिभेमुळे कळते, हे लक्षात घ्या. एक खेळ आपल्याला दिलेला आहे. 5 पांडव खोक्यात, नाव घ्या डोक्यात, हा खेळ आहे. 4-5 मित्रमैत्रिणी मिळून हा खेळ आपण खेळू शकतो. एक खोकं घ्या, त्याच्यामध्ये खोडरबर, एखादं नाणं, पेन्सिलचा तुकडा, छोटासा खडा, चिंचोका अशा वस्तू ठेवा आणि ज्याच्यावर राज्य आहे त्यानं त्या खोक्यातली वस्तू हातात घ्यायची, स्पर्श करून ती वस्तू ओळखावी आणि तिचं नाव सांगावं आणि नंतर ती वस्तू काढून सर्वांना दाखवावी. बाळांनो, तर हा जो खेळ आहे तो खेळ खेळताना आपल्याला त्वचेचा उपयोग होणार आहे. हा त्वचा हे एक महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. त्वचेमुळे आपल्याला एखादी वस्तू गरम आहे किंवा गार आहे हे लगेच कळतं. एखादी वस्तू उष्ण आहे की थंड आहे, बर्फ कसा आहे हे आपल्याला त्वचेमुळे कळतं. त्वचेला स्पर्श केल्या केल्या तो थंड असल्याचं आपल्याला जाणवतं. किंवा एखादी गरम वस्तू जर आपल्या त्वचेला लागली तर आपण लगेच हात झटकन बाजूला घेतो, तर आपल्याला कळतं की ती वस्तू गरम आहे. एखादी वस्तू खरखरीत आहे, गुळगुळीत आहे, हे देखील आपल्याला त्वचेमुळेच कळत असतं. बाळांनो, आपण वेगवेगळी कामं करत असतो आणि प्रत्येक कामासाठी आपल्याला वेगवेगळे अवयव उपयोगी पडतात. आपण एकाच वेळी अनेक अवयव वापरत असतो. शेजारच्या चित्रामध्ये या काकू शेंगदाणे भाजत आहेत आणि मग त्यावेळी त्या अनेक अवयव वापरत आहेत. त्यांनी मान खाली वाकवलेली आहे, डाव्या हातातील चिमट्याने कढई धरलेली आहे, त्याचप्रमाणे उजव्या हातातील उलटण्याने कढईतील शेंगदाणे परतत आहेत, डोळ्यांनी कढईकडे पाहत आहेत, शेंगदाणे नीट परतले जात आहेत ना याकडे लक्ष आहे त्यांचं. शेंगदाणे खरपूस भाजले गेले की त्याचा खमंग वास येतो. तो वास नाकाला जाणवला की त्या काय करणार आहेत? शेगडी बंद करणार आहेत. या सगळ्या हालचालीमध्ये ताळमेळ नको का? हा जर ताळमेळ नसेल तर चुका होऊ शकतात. आपल्या हालचालीमध्ये जर ताळमेळ नसेल तर चुका होऊ शकतात. त्यामुळं आपल्या हालचालीमध्ये व्यवस्थितपणे समन्वय साधायला हवा, ताळमेळ ठेवायला हवा, हे देखील लक्षात घ्या. शिलाई मशीनवर कपडा शिवताना हालचालीमध्ये ताळमेळ कसा साधला जातो? बाळांनो, शिलाई मशीनवर जर कपडा शिवायचा असेल, कापड शिवायचं असेल तर डोळे, हात, पाय या सगळ्या अवयवांचा व्यवस्थित ताळमेळ साधला गेला पाहिजे. अन्यथा सुईची जखम आपल्या हाताला होऊ शकते किंवा कापड शिवताना ते व्यवस्थित कापलं गेलं पाहिजे. त्यासाठी डोळ्याचा आणि हाताचा समन्वय झाला पाहिजे. आपल्याला बाळांनो, शरीराच्या प्रत्येक शरीरा हे सारखं नाही हे आपण पाहिलेलं आहे आणि जर एखादा अवयव नीट काम करू शकत नसेल तर त्या व्यक्तीला अनेक अडचणी येतात हे आपल्याला माहिती आहे. जर डोळे व्यवस्थित काम करू शकत नसतील तर दिसणार नाही नीट, कान व्यवस्थित काम करू शकत नसतील तर ऐकू येणार नाही आणि मग
हालचाली व्यवस्थित करता येणार नाहीत. त्यासाठी काही दोष डॉक्टरांकडून उपचार केल्यावर नाहीसे होतात. काही बाबतीत लोकांची मदत घेता येते. प्रसंगी विशेष साधनं वापरावी लागतात. स्वतःची कामं आपल्याला स्वतंत्रपणे करता येतात. बाळांनो, नीट दिसत नसेल तर चष्मा वापरावा लागतो. अजिबात दिसत नसेल तर आवाज ऐकून, हातांनी चाचपून आपली कामे करता येतात. अंध व्यक्तींना पांढरी काठी वापरताना तुम्ही पाहिले असेल. जी व्यक्ती अंध आहे त्या व्यक्तीला पांढरी काठी वापरताना तुम्ही पाहिलं असेल. आणि हे व्यक्ती काय करतात? काठीच्या मदतीने समोरील वाटेचा अंदाज घेतात. पांढरी काठी वापरणारी व्यक्ती काय करते? काठीच्या मदतीनं समोरच्या रस्त्याचा अंदाज घेते आणि मग आवाजाचाही उपयोग करते. कानाच्या मदतीनं आवाज ऐकते आणि एखादी गाडी जवळ येत आहे का दूर आहे, हॉर्नचा आवाज, या सगळ्याचा उपयोग करून भर रहदारीच्या रस्त्यात देखील ती व्यक्ती स्वतंत्रपणे चालू शकते. ऐकू येत नसेल तर श्रवण यंत्र वापरावं लागतं. जर ऐकायला व्यवस्थित येत नसेल तर श्रवण यंत्र वापरावं लागतं. अजिबातच ऐकू येत नसेल तर खानाखुणांची भाषा वापरावी लागते. खुणा करून एकमेकांना सांगावं लागतं, कारण ऐकताच येत नाही. काही वेळा कानाची शस्त्रक्रिया करून ऐकायला येऊ लागते. पायात दोष असेल तर खास बनवलेली वाहने वापरता येतात. पायामध्ये दोष असेल, चालता येत नसेल तर अशा प्रकारची 3 चाकी सायकल ही वापरता येते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येतं. बाळांनो, इथं आपल्याला एक प्रसंग दिलेला आहे. अरुणिमा सिन्हा नावाची 22 वर्षांची एक मुलगी आहे. उत्तर प्रदेशात राहणारी. तिचं नाव आहे अरुणिमा सिन्हा. लक्षात ठेवा हे नाव, अरुणिमा सिन्हा उत्तर प्रदेशामधली आहे. एकदा रेल्वे गाडीतून प्रवास करत होती आणि तिची चोराशी झटापट झाली. या झटापटीमध्ये ती डब्यातून बाहेर फेकली गेली. रेल्वेतून बाहेर पडल्यामुळं शेजारच्या रुळावरून दुसरी गाडी धावत होती आणि अरुणिमा त्या गाडीखाली पडली. तिला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला, पण त्यांना अरुणिमाचा एक पाय कापावा लागला. इस्पितळात असताना, दवाखान्यात असताना अरुणिमाला अनेक लोक भेटायला यायचे. प्रत्येकाला वाटायचे हिचे पुढं कसं होणार, पण तिनं ठरवलं बिलकुल हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. आपल्याला लाचार कुणीही म्हणू शकणार नाही असं काहीतरी करून दाखवायचं, असं अरुणिमानं ठरवलं. डॉक्टरांनी तिला कृत्रिम पाय बसवला. नकली पाय बसवला. नवीन पायाची सवय होताच तिनं गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घेतलं. भावना बघा, गिर्यारोहण म्हणजे काय? तर उंच शिखरावर चढणे, डोंगरावर चढणे, पर्वतावर चढणे, याला गिर्यारोहण असं म्हणतात. आणि या मुलीनं काय केलेलं आहे? अपघातानंतर अवघ्या वर्षातच हिमालयातील एक उंच शिखर सर केलं. हिमालयामध्ये आपल्याला माहिती आहे, भारतातला सगळ्यात उंच जो पर्वत आहे, कठीण पर्वत हिमालय आहे. आणि हिमालयातलं सगळ्यात उंच शिखर, जे जगामध्ये सगळ्यात उंच शिखर आहे, त्याचं नाव आहे माउंट एव्हरेस्ट. लक्षात ठेवा हे नाव, माउंट एव्हरेस्ट. आणि आता माउंट एव्हरेस्ट हे नाव ऐकल्याबरोबर तुमच्या डोक्यामध्ये एक नाव आलं पाहिजे, अरुणिमा सिन्हा. जिद्दी मुलगी आहे. या मुलीकडनं तुम्ही सुद्धा शिकायला पाहिजे. चोरांशी झटापट झाली, रेल्वे खाली अपघात झाला, तिचा एक पाय कापायला लागला, कृत्रिम पाय बसवला आणि या मुलीनं गिर्यारोहण केलं आणि जगातलं सगळ्यात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे शिखर तिनं सर केलं. त्या शिखरावरती चढलेले आहे. या शिखरावरती चढणं एवढं सोपं नाही. अनेकांना माउंट एव्हरेस्ट शिखर चढताना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे, पण हा पराक्रम अरुणिमा सिन्हानं करून दाखवलेला आहे. स्वतःच्या मर्यादेवर मात करून. बाळांनो, असं जिद्दीनं आपल्याला आयुष्यात जगता आलं पाहिजे, हे देखील लक्षात घ्या. बाळांनो, या पाठामध्ये आपण शिकलो डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळ्यामुळे आपण पाहू शकतो, कानामुळे ऐकू शकतो, नाकामुळे वास घेऊ शकतो, जिभेमुळे चव कळते, त्वचेमुळे स्पर्श कळतो, हे आपण शिकलो. काम करताना हालचालीत ताळमेळ असावा लागतो.
ताळमेळ नसेल तर चुका होतात, हे देखील आपण शिकलो. एखाद्या अवयवात उणीव असेल तर काम करण्यात अडथळे येतात, हे देखील शिकलेलो आहोत. पण बाळांनो, आणखी एक गोष्ट महत्त्वाची शिकलो, अडचणीमुळे खचून जायचं नसतं, तर त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. अडचणीमुळे खचून न जाता मार्ग काढून त्यावर मात करायची, हे आपल्याला शिकवते अरुणिमा सिन्हा. माउंट एव्हरेस्ट नावाचं शिखर तिनं स्वतः एक पाय कापावा लागलेला असून सुद्धा एक कृत्रिम पाय बसवून ते शिखर तिनं सर केलेलं आहे. एखाद्या अवयवात दोष असला तर त्यातून मार्ग काढता येतो, हे लक्षात ठेवा. म्हणून खचून जायचं नाही, वेगळ्या पद्धतीनं आपण आपली कामं पूर्ण करू शकतो, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आपल्या ज्ञानेंद्रियाची काळजी देखील तुम्ही घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. बाळांनो, असाच अभ्यास करीत राहा. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.